मराठी भाषा. पण आता वेळ आली आहे स्वतःचा इतिहास ओळखण्याची आणि अभिमानाने मानेवर बघण्याची. एक कथा जी प्राचीन काळ. ग्रीस देशातील मॅरेथॉन नावाचा एक पठार. इथे एक मोठी लढाई झाली होती, अत्यंत निर्णायक आणि ऐतिहासिक. त्या लढाईत ग्रीकांनी विजय मिळवला आणि त्या विजयाची बातमी ॲथेन्सपर्यंत पोहोचवायची जबाबदारी एका शूर सैनिकावर होती. नाव होतं त्याचं फेडापेद्दीस. तो निघाला रिकाम्या हातांनी, पण भरलेलं हृदय आणि थरथरणाऱ्या छातीमध्ये होता केवळ एक संदेश: विजय झाला. धावत धावत मातीवरून, खड्यांवरून थकवा झटकत तो गेला. 42 किलोमीटरचं अंतर तो धावत गेला आणि ॲथेन्समध्ये पोहोचताच फक्त एवढंच म्हणाला: विजय. आणि क्षणभरातच कोसळला, कायमचा. त्याची ती एकच दौड अजरामर झाली. त्याच्या नावावरून आजची मॅरेथॉन स्पर्धा ओळखली जाते. पण आपण आपली नजर आपल्याच मातीत वळवूया. सन 1660, 12 जुलै, गुरुवार, आषाढी पौर्णिमा. पावसाची संततधार, रात्रीचा अंधार, आकाशात विजा चमकत होत्या. शिवाजी महाराजांनी पन्हाळा गडावरून सुरक्षित निघण्याची योजना आखली आणि त्या योजनेला यशस्वी करण्यासाठी एक मावळा शूर योद्धा आपल्या फौजेबरोबर माघारी थांबला. शत्रूला गोंजारण्यासाठी, भुलवण्यासाठी आणि महाराजांचा मार्ग मोकळा करण्यासाठी. तो मावळा म्हणजे बाजी प्रभू देशपांडे. त्याच्यासोबत होते 300 मावळे. ते पळाले, पण रिकाम्या हातांनी नाही. त्यांच्या हाती होतं शस्त्र. त्यांच्या मागे लागले होते हजारो मोगल सैनिक. ते पळाले पन्हाळा ते पावनखिंड, तब्बल 52 किलोमीटर. धावत, झुंजत, थांबत, पुन्हा धावत आणि शेवटी थांबले केवळ रणांगणावर. ते लढले आणि अजरामर झाले. मॅरेथॉनची कथा जगाला माहिती आहे. ती शिकवली जाते, ती साजरी केली जाते. पण बाजीप्रभूंची, त्यांच्या मावळ्यांची, त्यांच्या दौडीची जगाच्या इतिहासात कुठे नोंद आहे? नाही. कारण आपण आपले इतिहास इंग्रजांच्या पुस्तकातून शिकतो आणि त्यामुळेच आपले शूरवीर लुटारू ठरतात आणि बाहेरच्यांचे शूरवीर नायक.